हे हरापुलांमध्ये नदीला वाहत गेला. हार फुलं आपण जे देवाची पूजा वगैरे झाली ती आपण त्याला काय म्हणते, निर्माल्य. तर ते जे निर्माल्य आहे ते निर्माल्य नदीला अर्पण केलं. त्या ठिकाणी जे तेज आहे ते तेज मातीमध्ये मिसळलं. त्या ठिकाणी दिव्य तेजस्वी असं एक मनुष्य देह निर्माण झाला आणि त्यामध्ये नवनारायणातील पिप्पलायन नारायणाने प्रवेश केला. आणि त्याच ठिकाणी सद्गुरु चैतन्य चरपटीनाथांचा जन्म झाला. ओम चैतन्य सद्गुरु चरपटीनाथ महाराज की जय. तो त्या ठाई अकस्मात सत्यस्रवा विप्र भागीरथी तये ओनिया दर्भा निमित्त कुशवेष्टी विलोकी. सत्यस्रवा नावाचा एक ब्राह्मण आहे आणि दर्भ घेण्यासाठी म्हणजे गवताच्या काड्या घेण्यासाठी तो नदीमध्ये आलेला आहे. त्याने त्या बालकाला पाहिलं, बालकाला उचललं आणि आपल्या घरी घेऊन आलेला आहे. पत्नीकडे दिलं आणि जी आकाशवाणी झाली त्या ठिकाणी, त्या आकाशवाणीप्रमाणे त्या बाळाचं नाव चरपटीनाथ असं ठेवलेलं आहे. सद्गुरु चरपटीनाथ महाराज की जय. सत्यस्रव्याच्या पत्नीचं नाव आहे चंद्रामाता. चंद्रामातेने चरपटीनाथांचा सांभाळ केला. चरपटीनाथ हळूहळू आता मोठे व्हायला लागले आणि त्या ठिकाणी नारद मुनी ब्रह्मदेवाच्या आदेशावरून पुनीत या ग्रामी आलेले आहेत की चरपटीनाथांना काही करून पश्चाताप निर्माण व्हावा आणि त्यांना गुरु दत्तात्रयांपर्यंत पोहोचवावे. नारद मुनींनी कृपाशीर्वाद केला, कुलंब वेश धारण केला आणि कुलंब वेश धारण करून चरपटीनाथांना गुरु दत्तात्रयांपाशी घेऊन आलेले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रयांचं आवडतं स्थान म्हणजे गिरनार आणि या गिरनार या ठिकाणी नारद मुनी चरपटीनाथांना घेऊन आले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 जय हो. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आदेश द्या श्री आदिनाथा आदेश द्या. आदेश द्या श्री आदिनाथा आदेश द्या. ओ आदेश द्या श्री गुरु दत्ता आदेश द्या. आदेश द्या श्री गुरु दत्ता आदेश द्या. मच्छिंद्रनाथा आदेश द्या.
द्या गोरक्षनाथ आदेश द्या गहिनीनाथा आदेश द्या गहिनीनाथ आदेश द्या जालिंदरनाथा आदेश द्या आदेश द्या आदेश द्या कानिपनाथा आदेश द्या आदेश द्या आदेश द्या भरकरीनाथा आदेश द्या रेवणनाथा आदेश द्या नागनाथा आदेश द्या चरपटीनाथा आदेश द्या आदेश द्या आदेश द्या श्रीनवनाथा आदेश द्या आदेश श्री नवनाथ आदेश द्या आदेश द्या श्रीनवनाथा आदेश द्या आदेश द्या आदेश द्या श्रीनवनाथा आदेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चरपटीनाथांना दत्तात्रयांनी बीज मंत्राची दीक्षा दिली, अनुग्रह दिला, सनात केलं, नाथ संप्रदायाची दीक्षा दिली, 52 वीरांना प्रसन्न करून घेतलं, साबरी विद्या सिद्ध करून घेतली, 12 वर्ष तपसाधना करून घेतली, सर्व अस्त्र शस्त्र त्यांना शिकवले, सर्व ज्ञान सर्व सामर्थ्य गुरु दत्तात्रयांच्या कृपाशीर्वादाने चरपटीनाथांना प्राप्त झालं. आणि गुरूंच्या शक्तीने गुरूंच्या भक्तीने चरपटीनाथांनी सर्व देवदेवतांना आपलं सामर्थ्य दाखवलं. चरपटीनाथांसमोर सर्व देवदेवता हतबल झाली. देवदेवता विचार करू लागले की नाथ संप्रदायामध्ये एवढं सामर्थ्य आले कसं काय. आणि देवादिदेव जो इंद्रदेव आहे तो इंद्रदेव सुद्धा नाथ संप्रदायातील जी वाताकर्षण विद्या आहे ती वाताकर्षण विद्या शिकण्याची इच्छा व्यक्त करू लागले. अशा प्रकारे चरपटीनाथांचं चरित्र पूर्ण झालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आता वटसिद्ध नागनाथांचं चरित्र आपल्याला श्रवण करायचंय. त्यापूर्वी गुरु दत्तात्रयांचं दत्त महाराजांचं एक भजन, नाथांचं भजन आपल्याला घ्यायचंय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गाणगापूर ठाण माझं गाणगापूर ठाण अन भस्माचा डोंगर तिथं माझ्या दत्ताचं ठाण. भस्माचा डोंगर तिथं माझ्या दत्ताचं ठाण. गाणगापूर ठाण गाणगापूर ठाण भस्माचा डोंगर तिथं माझ्या दत्ताचं राहण. घेतला मच्छिंद्रनाथ खरोखर मच्छिंद्रनाथ. अलग निरंजन बोलू लागले निरंजन बोलू लागले मच्छिंद्रनाथ. अलग निरंजन बोलू लागले मच्छिंद्रनाथ. गौरामध्ये ज्याने जन्म घेतला गोरक्षनाथ खरोखर गोरक्षनाथ. अलग निरंजन बोलू लागले गोरक्षनाथ. निरंजन बोलू लागले गोरक्षनाथ. अलग निरंजन बोलू लागले गोरक्षनाथ. मातीपासून ज्याने जन्म घेतला गहिनीनाथ खरोखर गहिनीनाथ.
अलख निरंजन बोलू लागले गहिनीनाथ अलख निरंजन आदेश यज्ञ मधून ज्याने जन्म घेतला जालिंदरनाथ खरोखर जालिंदरनाथ अलख निरंजन बोलू लागले जालिंदरनाथ निरंजन बोलू लागले जालिंदरनाथ निरंजन बोलू लागले जालिंदरनाथ कानामध्ये ज्याने जन्म घेतला कानी बनात खरोखर कानी बनात अलख निरंजन बोलू लागले कानी बनात निरंजन बोलू लागले कालीपणात अलख निरंजन बोलू लागले कालीपणात विद्यापत्रामध्ये जन्म घेतला भरतरीनाथ खरोखर भरतरीनाथ अलख निरंजन बोलू लागले भरतरीनाथ अलख निरंजन बोलू लागले भरतरीनाथ अलख निरंजन बोलू लागले भरतरीनाथ गाणगापूरटान भस्माचा डोंगर तिथं माझ्या दत्तात रान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शेतीमध्ये ज्याने जन्म घेतला रेवणनाथ खरोखर रेवणनाथ अलख निरंजन बोलू लागले रेवणनाथ अलख निरंजन बोलू लागले देवनाथ अलख निरंजन बोलू लागले देवनाथ राणी कोटी ज्याने जन्म घेतला चरपटीनाथ खरोखर चरपटीनाथ अलख निरंजन बोलू लागले चरपटीनाथ अलख निरंजन बोलू लागले चरपटीनाथ अलख निरंजन बोलू लागले चरपटीनाथ राजात जन्म आले मीननाथ खरोखर मीननाथ अलख निरंजन बोलू लागले मीननाथ अलख निरंजन बोलू लागले निरंजन बोलू लागले चरपटीनाथ बुरटान भस्माचा डोंगर तिथं माझ्या दत्तात रान नवनाथांना शिष्य केले तोची एक दत्त तोची एक दत्त भिक्षा मागण्या आज येते कोल्हापुरात गणका बुरटान
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चरपटीनाथांची कथा आपण श्रवण केली. आता आपल्याला वटसिद्ध नागनाथांचं चिंतन करायचंय, ती कथा ऐकायची आहे. कथेला सुरुवात होत आहे द्वापार युगामध्ये. द्वापार युग संपलेला आहे. राजा परीक्षित याचा मृत्यू सर्पदंशाने झाला, परंतु त्याचा जो मुलगा आहे जन्मेजय, या जन्मेजयाला नागकुळाबद्दल प्रचंड राग होता की या सापांनी नागांनी दंश करून माझ्या पित्याची हत्या केली. तो राग जन्मेजयाच्या डोक्यामध्ये होता आणि हे कुळच नष्ट करायचं, सर्पकुळ, असा विचार करून जन्मेजयाने सर्पसत्राचं आयोजन केलं. आता हे सर्पसत्र म्हणजे असं हवन आहे, असं हवन होतं की त्यामध्ये सापांच्या अनेक जातींच्या आहुत्या दिल्या गेल्या. आपण हवनामध्ये काय अर्पण करतो? धान्य, समिधा, गाईचं तूप, तीळ, ऐका नाही. तर तो सर्पसत्र असा होता की त्या सर्पसत्रामध्ये मंत्रामध्ये ज्या सर्पाच्या जातीचं आव्हान केलं जायचं, ती सर्पाची जात आकाश मार्गाने खेचली जायची, आकर्षली जायची आणि त्या हवनामध्ये सगळ्या आहुत्या पडत होत्या. अनेक कुळांचा त्या ठिकाणी नाश झाला. परंतु त्या अगोदर या कुळाचा जे रक्षण करते आहे, जे ऋषी आहेत, माहितीये कोणाला? सर्पकुळ कुणी वाचवला? आस्तिक ऋषींनी. आनंद महाराजांसाठी टाळ्या वाजवा एकदा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणून ज्या ठिकाणी नागाची भीती असते, जिथं नाग निघला, सर्प निघला कोणत्या जातीचा, तर भस्म घ्यायचा, आस्तिक मुनींचं स्मरण करायचं आणि तो भस्म त्या ठिकाणी टाकायचा. सर्प त्या ठिकाणी फिरत पण नाही कधीच. आस्तिक मुनींना साऱ्या सर्पांचं, नवनागांचं वरदान आहे, कारण की त्यांनी नागकुळ, सर्पकुळ वाचवला. या सर्प सत्राला सुरुवात करण्याच्या अगोदर एक विलक्षण दिव्य अशी घटना घडलेली आहे. ब्रह्मदेवाचं जे वीर्य आहे, ते ब्रह्मदेवाचं वीर्य आकाश मार्गाने, एक वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडामध्ये एक भली मोठी नागिन होती. तिचं नाव आहे पद्मिनी. त्या पद्मिनी नागिनीच्या मस्तकावर पडलं आणि मस्तकावर पडल्यानंतर तिला वाटलं हे भक्ष्यच आहे. तिने ते प्राशन केलं, चाटून घेतलं आणि त्या ब्रह्मतेजापासून त्या नागिनीला गर्भधारणा झाली. नवनारायणांपैकी अविर्होत्र नारायण या नारायणाने त्या गर्भामध्ये प्रवेश केला. त्या अंड्यामध्ये प्रवेश केला. आस्तिक मुनी त्या ठिकाणी आले. आस्तिक मुनींनी ओळखलं होतं की या ठिकाणी या नागिनीच्या पोटी साक्षात नारायण, अविर्होत्र नारायण अवतरित होणार आहे. आणि मग आस्तिक मुनींनी ते जे वडाचं झाड आहे, ते वडाचं झाड मंत्रामध्ये बांधून घेतलं की कोणत्याही ऋषी मुनींनी मंत्रामध्ये त्या नागिनीचं स्मरण केलं तर त्याचा प्रभाव त्या झाडावर, त्या वृक्षावर किंवा नागिनीवर होणार नाही आणि ती सुरक्षित राहील. तिला सांगितलं की जोपर्यंत सर्पसत्र संपत नाही तोपर्यंत ही जागा सोडू नको. त्या वडाच्या ढोलीमध्ये ती पद्मिनी माता शांत बसलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इकडं सर्पसत्र पार पडलं. अनेक नागांच्या आहुत्या दिल्या गेल्या. आस्तिक मुनींनी त्या ठिकाणी ते सर्पसत्र थांबवलं आणि सर्पाचं रक्षण केलं, सर्प जातीचं रक्षण केलं. इकडं 9 महिने 9 दिवस झाले आणि त्या ठिकाणी त्या नागिनीने, त्या पद्मिनी नागिनीने एक अंड त्या वडाच्या ढोलीमध्ये टाकलं
आणि ती निघून गेली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्या अंड्यामध्ये मनुष्य देह सामर्थ्यवान झाला, सक्षम झाला. आपोआप ते अंड फुटलं गेलं आणि त्या ठिकाणी वटसिद्ध नागनाथांचा जन्म झाला. ओम सच्चिदानंद सद्गुरु चैतन्य श्री वटसिद्ध नागनाथ महाराज की जय. मग त्या तळवट पोखरात बाळ रुदन करी अत्यंत निडळ वाणी कोणी त्या ते रक्षणाते नसेची. ज्याचा रक्षण करता कोणीच नसतो त्याचं रक्षण साक्षात परमात्मा करत असतो. तो परमात्मा, तो परमेश्वर अनाथांचा नाथ आहे. हे बाळ त्या ठिकाणी रडत होतं आणि तिथं कोशधर्म नावाचा एक ब्राह्मण आलेला आहे. अतिशय विद्या संपन्न, 6 शास्त्रामध्ये पारंगत, 4 वेदांचा अभ्यासक, आचरणशील हा ब्राह्मण त्या मार्गावरून येत असताना त्याने ते रडत असलेलं बाळ पाहिलं. त्या बाळाला घेतलं आणि त्या ठिकाणी आकाशवाणी झालेली आहे की हे कोशधर्मा, हे बालक साधारण नाहीये. हा 9 नारायणांपैकी अविरोत्र नारायणाचा अवतार आहे. नागिनेच्या पोटी याचा जन्म झाला, वडाच्या पोखरीत, वडाच्या ढोलीमध्ये याचा जन्म झाला, म्हणून याचं नाव तू वटसिद्ध नागनाथाचं ठेव. या बाळाला पुढे भविष्यामध्ये गुरु दत्तात्रयांकडून अनुग्रह प्राप्त होईल आणि दीनदुबळ्यांचं अडी अडचणी, दीनदुबळ्यांचा उद्धार हा महायोगी करणार आहे, असा आशीर्वाद त्या देवदेवतांनी आकाशवाणीने केला. कोशधर्माला आनंद झाला आणि त्या बाळाला घेऊन तो आपल्या घरी आलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही घटना काशी विश्वेश्वर या ठिकाणी आहे. काशी विश्वेश्वर म्हणजे श्री क्षेत्र काशी, भागीरथीच्या किनाऱ्यावर. आकाशवाणीप्रमाणे त्या बाळाचं नाव वटसिद्ध नागनाथ असं ठेवलं. वटसिद्ध नागनाथ बोलता बोलता 5 वर्षाचा झालेला आहे. 5 वर्षाचा झाल्यानंतर मुलांबरोबर खेळण्यासाठी वटसिद्ध नागनाथ भागीरथीच्या किनाऱ्यावर आलेला आहे. त्या भागीरथीमध्ये रोज नित्यनेमाने स्नान करणं हा त्यांचा नेम होता. आणि त्यांचे जे मित्र आहेत वटसिद्ध नागनाथांचे, हे सगळे मिळून एक खेळ खेळायचे. काय खेळ खेळायचे की त्या ठिकाणी जी माती आहे त्या मातीचे ते पदार्थ बनवायचे. लाडू, पेढे, भात. आणि वटसिद्ध नागनाथ काय करायचे, त्या सर्व मुलांना पंक्तीत बसवायचे आणि ते मातीने बनवलेलं जे अन्न आहे ते अन्न वाढायचे, आग्रह करायचे आणि ते मुलं सुद्धा खोटं खोटं जेवायचे. असा तो त्यांचा खेळ चाललेला होता. मनुष्य जीवनाच्या ज्या 3 अवस्था आहेत त्यामध्ये जे बालपण आहे ते अतिशय रम्यक आहे. 5 वर्षाचे वटसिद्ध नागनाथ जे खेळ त्या ठिकाणी खेळत आहेत, त्या ठिकाणी गुरु दत्तात्रय महाराज स्नान करण्यासाठी भागीरथी तीरावर आलेले आहेत आणि त्यांनी लांबूनच त्या मुलांचा खेळ पाहिला आणि आपण सुद्धा बालक होऊन त्यांच्यामध्ये जावं असा मोह त्यांना आवरेना. दत्तात्रयांनी बालरूप धारण केलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराज बालरूप धारण करून त्या मुलांमध्ये आले आणि मुलांमध्ये आल्यानंतर नागनाथांकडे पाहिलं. मनात विचार केला, हा तर 9 नारायणांमधील एक आहे आणि
विस्मरण झाल्या कारणाने हा या ठिकाणी विस्मरण कशाचं झालं? आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं. मैं कौन हूं? जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपला परमार्थ पूर्ण होत नाही. स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ पूर्ण होत नाही. प्रत्येक नर, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव हा त्या परमात्म्याचाच अंश आहे. आपण सर्व त्या परमात्म्याची लेकरं आहोत, अंश आहोत. परंतु मायेमुळे आपल्याला त्याचं विस्मरण झालं असल्या कारणाने त्या परमात्म्याचा साक्षात्कार आपल्याला होत नाही. दत्त महाराज बालरूपामध्ये त्या ठिकाणी आले, म्हणले मला खूप भूक लागलेली आहे, मला पण वाढा. बाकीचे मुलं त्यांना दगड मारायला लागले. वडसिद्ध नागनाथ म्हणतात, अरे असं करू नका, असं करू नका. आपल्या घरी ज्या वेळेस अतिथी येतो त्यावेळेस आपले आई वडील किती आदर आतिथ्य करतात पाहुण्यांचा. अतिथी देवो भव. अतिथी हा साक्षात परमेश्वर आहे आणि हा सुद्धा आपल्याकडं अतिथी बनून आलेला आहे. मग आता त्याचा आपल्याला सत्कार करणं, गौरव करणं आपलं कर्तव्य आहे. मग भागीरथीमधून अविरहोत्र नागनाथांनी पाणी आणलं आणि त्या बाल रूपी दत्तात्रयाची पाय धुतले, चरण अभिषेक केला. अवधूत चिंतन श्री वस्त्राने त्यांचे पाय पुसले, त्यांना बसवलं, ताट वाढलं आणि खोटं खोटं अन्न त्यांना वाढायला लागले. दत्त महाराज सुद्धा त्या बाल्य अवस्थेचा आनंद घेत होते. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण खूप भारी असतं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. भूक लागली जेवण करायचं, तहान लागली पाणी प्यायचं, झोप लागली झोपायचं. मुलं कसलाच विचार करत नाही, कोणाचाच विचार करत नाही. लहान मुलं भूक लागली की जेवण करतात, झोप लागली की झोपतात. म्हणून ते सर्वात सुखी असतात. सर्वात सुखी अवस्था म्हणजे बाल्यावस्था. दत्त महाराजांनी त्या बाल्यावस्थेचा खूप आनंद घेतला. सगळ्या मुलांना दूर जायला सांगितलं आणि वडसिद्ध नागनाथांना एक अष्टसिद्धींपैकी एक सिद्धी दिली आणि सांगितलं की आता मातीचं भोजन द्यायचं नाही नागनाथा, आता या भागीरथीला जो कोणी येईल त्याला इच्छान्न भोजन द्यायचं. स्वतःचा परिचय करून दिला, मी त्रिगुणात्मक दत्त आहे, अत्रिसुत दत्त आहे, अनुसूयासुत दत्त आहे. सिद्धीचा मंत्र सांगितला आणि दत्त महाराज स्नान करून आपल्या पुढे तीर्थयात्रेला निघाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. भजन घ्यायचं आनंद महाराज घ्या ना. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. जय हो. जय हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माय उभी गाय होनी माय उभी गाय होनी पुढे वासरू पाहे बळू पुढे वासरू पाहे बळुनी पुढे वासरू पाहे बळुनी. कृतज्ञतेचे श्वान विचारे पायावर जय हो. दत्त गुरु दिसले मलाए दत्त गुरु दिसले मलाए दत्त गुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे चरण शुभंकर फिरता तुमचे चरण शुभंकर फिरता तुमचे चरण शुभंकर फिरता तुमचे. मंदिर बनले उभ्या घराचे मंदिर बनले उभ्या घराचे. घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदे सजले मलाए दत्त गुरु दिसले दत्त गुरु दिसले मलाए दत्त गुरु आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया. तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया. ओ तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया. तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया. तुमच्यासाठी माझ्या पाशी औदुंबर बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे दत्त गुरु दिसले
गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव. गुरु दत्तात्रय महाराजांनी वटसिद्ध नागनाथांना एक सिद्धी दिली. सांगितलं की जो कोणी भागीरथीला येईल काशी विश्वेश्वराचं दर्शन करण्यासाठी, तीर्थयात्रा करण्यासाठी येईल, त्या सर्व पांतस्थांना, त्या सर्व तीर्थयात्रेकरूंना तुम्ही इच्छान्न भोजन करा. या सिद्धीच्या साहाय्याने तुम्ही जगाला कल्याण करा, दिन दुबळ्यांचं दुःख दूर करा, अनाथांचे नाथ व्हा. आशीर्वाद दिला. दत्त महाराज निघून गेले आणि पुढं काय झालं? या ठिकाणी वटसिद्ध नागनाथांनी भला मोठा असा मंडप टाकला. दत्त महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती त्या ठिकाणी बसवली आणि गुरु दत्तात्रयांच्या कृपाशीर्वादाने त्या ठिकाणी भागीरथीच्या तीरावर अन्नछत्र निर्माण केले. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. अहो, जो कोणी येईल त्याला इच्छान्न भोजन खाऊ घालू लागले. कोणी म्हणत होतं आम्हाला मसाले भात खायचा, समोर मसाले भात प्रगट व्हायचा. कोणी म्हणत होतं आम्हाला पुरी भाजी खायची, पुरी भाजी प्रगट व्हायची. कोणी म्हणत होतं आम्हाला कांदा भजे खायचे, कांदा भजे प्रगट व्हायचे. कोणी म्हणत होतं भेंडीचे भजे खायचे, भेंडीचे भजे प्रगट होते. जे मागाल त्या ठिकाणी प्रगट होत होतं. ही गुरु महाराजांची कृपा. येणाऱ्या जाणाऱ्यांची गुरूंच्या आदेशावरून वटसिद्ध नागनाथ त्या ठिकाणी सेवा करू लागले. अशा प्रकारे बोलता बोलता वटसिद्ध नागनाथ 16 वर्षाचे झालेले आहेत आणि आता तळमळ लागली, ओढ लागली त्यांना गुरु भेटीची. दत्तात्रयांनी एक सिद्धी देऊन आपलं कार्य पूर्ण केलं. गुरुमंत्र दिला नाही. जोपर्यंत तीव्र इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत गुरु पूर्ण कृपा करत नसतो. दत्त महाराजांची अकस्मात भेट झालेली आहे. अनायासपणे भेट झालेली आहे. आशीर्वाद दिला, निघून गेले. परंतु आता दत्तात्रयांचं स्मरण दत्तात्रयांची आठवण त्यांना यायला लागली, गुरूंची आठवण यायला लागली. गुरु महाराजांनी इथं कामाला लावलं, मला सेवेला लावलं. इथं सेवेला लावलं आणि माझ्याकडे डोंकून पण बघे ना. आज जवळजवळ 12 वर्ष झालेत गुरूंचं दर्शन झालं नाही. वडिलांकडे आले, कोश धर्माकडे. पिताश्री, बचपन में मुझे जो योगी मिला था उसका नाम गुरु दत्तात्रेय है. मुझे उनके दर्शन करने हैं, उनसे मिलना है. बेटा वटसिद्ध नागनाथ, उनसे मिलना इतना आसान नहीं है. उनकी अगर इच्छा होगी तो ही वो दर्शन देगी. कोणाला पण दर्शन देत नाही ते. जो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहीसे. तो भाग्यवंत आहे, त्याला अनुग्रह देतात दत्त महाराज. कृपावंत. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, दत्त महाराजांचे काही नियम आहेत. ते भिक्षा मागण्यासाठी कोल्हापूरला नित्य नियमाने रोज मध्यान्ह समय येतात. वटसिद्ध नागनाथ दत्तात्रयांच्या भेटीसाठी कोल्हापुराच्या दिशेने निघाले. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.
ओ दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया तू हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो कृपाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी 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 मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय गुरुदेव आदेश. हे गुरु माऊली कृपेची सावली. गुरु माऊली कृपेची सावली. घरी तू आमा भरी आदेश गुरुदेव. आलो तुझ्या मी आलो रे आलो तुझ्या मी दारी. शरण मी आलो हे गुरुदत्ता. चरणावरती नमवितो माथा. नमवितो माता. नको लो तुरे नको लो तुरे तू माघारी आलो रे आलो तुझ्या आलो रे आलो तुझ्या दारी. आलो रे आलो स्वामी दारी. आलो रे आलो स्वामी दारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु
चुकले मजला सारे दुनियेची या उलट सवारी दुनियेचे या उलटे सवारे दुनियेचे या उलटे सवारे कळून चुकले मजला सारे दुनियेची या उलट सवारी दुनियेचे या उलटे सवारे हो दुनियेचे या उलटे सवारे वादळी नौकाने पहिलं तिरी आलो रे आलो तुझ्या मीनारी आलो रे आलो तुझ्या मीनारी. नागनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एकदा जोरात टाळ्या होऊन द्या. खूप छान भजन या ठिकाणी सर्व दत्त भक्तांनी नाथ भक्तांनी केलेलं आहे. सर्वांसाठी एकदा पुनश्च जोरात टाळ्या होणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वटसिद्ध नागनाथ आपलं काही साहित्य सामान घेऊन करवीर नगरी या ठिकाणी आलेले आहे. अंबा माता की जय. करवीर निवासिनी जगदंबा माता की जय. जय आई साहेबांचं दर्शन घेतलं. पुजाऱ्याला बोलवलं. या ठिकाणी आपल्याला 3 वेळ अन्नदान चालू करायचं. 3 वेळ अन्नछत्र कोल्हापूर या ठिकाणी. तुम्ही शिदा आणून द्या. आम्ही पदार्थ बनवण्याचं कार्य करतो. वटसिद्ध नागनाथांनी सिद्धी मंत्र सिद्ध केला आणि त्या ठिकाणी धान्याच्या राशी त्या ठिकाणी निर्माण झाल्या. पुजारी खूप आश्चर्यचकित झाला. हा नक्कीच कुणी अवतारी पुरुष असला पाहिजे म्हणून त्याच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी त्या करवीर नगरी या ठिकाणी अन्नछत्र निर्माण झालं. सकाळ दुपार संध्याकाळ सर्व गावकऱ्यांना निमंत्रण दिलं गेलं. घरामध्ये चूल पेटवायचीच नाही. आता गुरु दत्तात्रय महाराजांचा नियम आहे, कोल्हापुराशिवाय कुठेही ते भिक्षा मागत नाही. दत्त महाराज आले, एका दारात उभे राहिले. अलग निरंजन. ओम भवतु भिक्षाम देहि. भिक्षा मागितली. महाराज मंदिरामध्ये अन्नछत्र निर्माण झालंय. आज आम्हाला चूलबंद निमंत्रण आहे. घरी स्वयंपाकच करायचा नाही. तुम्ही पण तिकडे चला, कशाला भिक्षा मागता. मग कुतूहलाने दत्त महाराज मंदिरात आले. लांबूनच पाहिलं. सद्गुरु वटसिद्ध नागनाथ महाराजांना पाहिलं. अरे हा तर तोच मुलगा आहे ज्याला भागीरथीच्या किनाऱ्यावर मी
सिद्ध मंत्र दिला होता. आता स्वतःचं प्रदर्शन करण्यासाठी इथं आलाय का? स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी इथं आलाय? निघाले तिथून दर्शन, आई साहेबांचं दर्शन घेतलं, निघाले. म्हणजे सिद्ध अन्न खायचं नाही. नागनाथांना सांगितलं होतं की सगळ्यांना खाऊ घाले हे तू सिद्ध अन्न, पण तू खाऊ नको. तू जर हे सिद्ध अन्न खाल्लं तर ही सिद्धी लोप पावेल. तुला भिक्षांनाच खायचं. ठीक आहे म्हणजे आपल्यासाठी भिक्षान्न नाही, सिद्धीचा प्रयोग दुसऱ्यासाठी करायचा, जगाच्या कल्याणासाठी करायचा. मग ज्याने आपल्याला ती सिद्धी दिली तो सुद्धा त्या नियमाचं पालन करत असेल, म्हणून वटसिद्ध नागनाथ त्या ठिकाणी अन्नदान करू लागले. दत्त महाराजांनी त्या दिवशी उपवास केला. नागनाथांना माहिती होतं की आपले गुरु आज उपवासी आहे, निश्चितच आज हे सिद्ध अन्न घेणार नाही, म्हणून ते उपवास करतील. म्हणून वटसिद्ध नागनाथ सुद्धा उपवास करू लागले. 8 दिवस झाले. दत्त महाराज नेमाप्रमाणे भिक्षा मागायला यायचे, आलक ठोकायचे. नादी वाजवायचे, शिंगी वाजवायचे, परंतु सिद्ध अन्नाला स्पर्श करत नव्हते. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, महिना झाला. वटसिद्ध नागनाथ काही गावकऱ्यांना बोलत आहेत आणि म्हणतायत की इथं कोणी भिक्षुक येतोय का, की तो भिक्षा मागतोय, परंतु आपलं सिद्ध अन्न पाहिलं की तो बिनमुख निघून जातो. हा महाराज एक भिक्षुक रोज या ठिकाणी येतो, परंतु आपलं जे भिक्षान्न आहे ते भिक्षान्न तो सेवन करत नाही. ठीक आहे, आता उद्या तो जर आला तर मला प्रथम सूचित करा. दुसऱ्या दिवशी नेमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे दत्त महाराज मध्यान्ह समय भिक्षा मागण्यासाठी आले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मध्यान्ह समय भिक्षा मागण्यासाठी आले. एका गावकऱ्याने वटसिद्ध नागनाथांकडं निरोप दिला की महाराज तुम्ही सांगतात तो भिक्षुक, तो योगी, तो महादती, तो तपस्वी करवीर नगरी म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी आलेला आहे. आपल्या ठिकाणी वटसिद्ध नागनाथ आपल्या आसनावरून उठले. तो गावकरी पुढे जातोय, नागनाथ त्याच्या पाठीमागे जात आहेत आणि लांबूनच वटसिद्ध नागनाथांना दाखवले की तो बघा तो. वटसिद्ध नागनाथ पाठीमागून पळत 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 गेले आणि पाठीमागूनच दत्त महाराजांच्या पायाला त्यांनी कवळी मारली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझी या हृदयाच्या मंदिरी, माझी या हृदयाच्या मंदिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी. माझी या हृदयाच्या मंदिरी, माझी या हृदयाच्या मंदिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी, पाहिली गुरुमूर्ती गोजिरी. श्यामल कोमल चिन्मय मूर्ती, श्यामल कोमल चिन्मय मूर्ती,
हृदय भावना करते डुलती हृदय भावना नयनी डुलती चरण शुभचे सदैव भिन भिन चरण तयाचे सदैव भिन भिन नयनाश्रू साजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्ती परिमळ मंद द्रवळे भक्ती परिमळ वैराग्याचे नयनी काग वैराग्याचे नयनी भाव फुलांची भाव मालिका भाव फुलांची भाव मालिका वाहितयाच्या श्री पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू वटसिद्ध नागनाथ महाराज की निरंतर स्मरण गुरुचे आदरी निरंतर जुळविना ते सरते अंतर जुळविना ते निरंतर कृपाहस्त तो सदैव राही कृपाहस्त तो सदैव राहील भक्त जनांच्या श्री पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी माझिया हृदयाच्या मंदिरी माझिया हृदयाच्या मंदिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू चैतन्य वटसिद्ध नागनाथ महाराज की जय
चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त. आदिगुरु महागुरु गिरनार निवासी भगवान के भगवान श्री सद्गुरु नवनाथ जी के महागुरु श्री गुरु दत्तात्रेय भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदेश गुरुदेव. वटसिद्ध नागनाथांनी गुरुदत्त महाराजांना पाठीमागून हाताने पायाला कोळी घातली आणि असं धरलं की आता महाराजांना गुरूंना सोडायचंच नाही. आवळून धरलं. चित्ती म्हणे प्रांजळवंत तापे तापला आहे नाथ मग मस्तका खाली घालून हस्त उठविले महाराजे. दत्त महाराज कृपेचा सागर दयेचा सागर पाठीमाग पाहिलं. अरे हा नाथ वटसिद्ध नागनाथ आता अनुतप्त झालेला आहे. आपल्या हाताने वटसिद्ध नागनाथाला उठवलं, आलिंगन दिलं. गुरु महाराज आपल्या या पाडसाला दर्शन देण्यासाठी इतका वेळ लावला. डोळ्यात अश्रू वाहते. दत्त महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले आणि ती गुरु शिष्यांची जी भेट आहे सारे गावकरी लोक पाहतायत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चैतन्य वटसिद्ध नागनाथ महाराज की. देऊनी स्वमुखे आत्मखून केला ब्रह्मपरायण अपरंपार अज्ञानपण मुळाहुनी नाशिले. दत्त महाराजांच्या स्पर्शाने वटसिद्ध नागनाथांचे अज्ञान समूळ नष्ट झाले. अहम ब्रह्मास्मी, सर्वत्र ब्रह्म आहे, अशा ब्रह्म अवस्थेला वटसिद्ध नागनाथ पोहोचले. त्यांना सर्वत्र ब्रह्म दिसायला लागलं. सर्व जग ब्रह्ममय भासू लागलं. गावकऱ्यांनी दत्त महाराजांचं वटसिद्ध नागनाथांचं दर्शन घेतलं आणि दत्त महाराज वटसिद्ध नागनाथांना आपल्या हाताला घेऊन आपल्या बरोबर घेऊन गेले. बद्रिक आश्रम या ठिकाणी घेऊन गेले. आश्रमामध्ये वटसिद्ध नागनाथांना गुरुमंत्र दिला, अनुग्रह दिला. उन्मनी मुद्रेने वटसिद्ध नागनाथांचे कान टोचले, कान फाडले, कुंडल घातले दत्तात्रयांनी त्यांना आणि 12 वर्ष त्यांच्याकडून तपश्चर्या करून घेतली. सर्व अस्त्रशस्त्रामध्ये नागनाथांना पारंगत केलं. 52 वीरांना प्रसन्न करून घेतलं. साबरी विद्या सिद्ध केली आणि तीर्थयात्रेला जाण्याचा आशीर्वाद दिला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. तीर्थयात्रा करीत करीत वडवळ या ग्रामी वटसिद्ध नागनाथ आले. त्या ठिकाणी सद्गुरु मच्छिंद्रनाथांची त्यांची भेट झाली. 6 महिने त्यांनी वास्तव्य केलं. अशा प्रकारे वटसिद्ध नागनाथ हे नवनाथांमध्ये सिद्ध म्हणून गणले जाऊ लागले. अनेक वर्ष सर्व नवनाथ, चौरंगीनाथ, अडभंगीनाथ, मीननाथ, 84 सिद्ध
एकत्रितपणे तीर्थयात्रा करीत होते. बारा ज्योतिर्लिंग, 52 शक्तिपीठ, 4 धाम अशा अनेक तीर्थयात्रा करून सर्व नवनाथ, सर्व नाथ परिवार बद्रिकाश्रम या ठिकाणी आलेला आहे. दत्त महाराज आणि मच्छिंद्रनाथ मध्य ठिकाणी बसलेले आहेत. आजूबाजूला सर्व नाथ बसलेले आहेत. नाथ संप्रदायामध्ये एवढं सामर्थ्य आलं कशा? सर्व देवदेवता विचार करतील आणि त्यामध्ये तर वाताकर्षण विद्या ही सर्वश्रेष्ठ विद्या आहे की ज्याचं प्रतिअस्त्र कोणाकडेही नाही. गुरुवर असलेला जो विश्वास आहे त्या विश्वासामुळं, श्रद्धेमुळं नाथ संप्रदायामध्ये प्रचंड असं सामर्थ्य निर्माण झालं. गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणजे गुरुभक्ती. इंद्रदेव सुद्धा गडबडले, त्यांचं सिंहासन गडबडलं, स्वर्ग गडबडला आणि ही वाताकर्षण विद्या प्राप्त करून घेण्याच्या अभिलाषेने उपरिचर वसूंना म्हणजे मच्छिंद्रनाथांचे मानसपिता त्यांना भूमीवर पाठवलं. बद्रिकाश्रम या ठिकाणी उपरिचर वसू आले. इंद्रदेवाचं निमंत्रण सांगितलं की तुमच्या हस्ते सोमयाग करायचा आहे स्वर्गामध्ये आणि सर्व नाथ परिवाराने स्वर्गामध्ये यायचं आहे. अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमान याने बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षोणिया पातला. मग जालिंदर काणिपा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंदरायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी. इंद्रदेवाने जे विमान पाठवलं होतं सर्व नाथ परिवार त्या विमानामध्ये आरूढ झाला. गौतम तीरावर जाऊन भर्तरीनाथांना घेतलं, अवंतिकेमध्ये जाऊन चरपटीनाथांना घेतलं, मान देशात विट ग्रामात जाऊन रेवणनाथांना घेतलं. आणि अशा प्रकारे सर्व नवनाथ परिवार स्वर्गाच्या दिशेने विमानामध्ये निघालेला आहे. असो नवनाथ परिवारासहित ते विमान याने झाले स्थित 84 सिद्धा समवेत अमरपुरी पातले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु नवनाथ चरित्र कथा ही 40 अध्यायाची कथा आहे. प्रत्येक अध्यायामध्ये कथानुरूप साबरी मंत्र गुंतवलेले आहेत. आणि प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे. आता आपण वडसिद्ध नागनाथांचं जे चरित्र श्रवण केलं, ज्या कोणाला सर्पबाधा झाली असन, विषबाधा झाली असन, अशासाठी ही कथा किंवा हा अध्याय जर वाचला, हा 36वा अध्याय आहे, हा 36वा अध्याय जर वाचला तर विषबाधा नष्ट होते, अशी या अध्यायाची फलश्रुती आहे. आणि प्रत्येक नाथ उपासकाने या अध्यायांची अनुभव घेतलेला आहे. तुमच्या समोर एक अनुभव मी सांगतो. एक 3 महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये येवला हे गाव आहे. या गावामध्ये एक नाथ भक्त त्यांच्या मुलाला मण्यार जातीचा साप चावला. असं म्हणतात की मण्यार साप जर चावला तर सहसा मनुष्य वाचत नाही. त्यांचा मला फोन आला, म्हणजे महाराज मी नाथांची एवढी सेवा केली, भक्ती केली, ते नाथ भक्तच आहेत, एवढी सेवा केली, एवढी भक्ती केली, मग माझ्या मुलाच्या बाबतीत असं कसं काय घडलं?
अशा प्रसंगी नाथ कस काय पाठीमागं उभे राहिले नाही. त्या मुलाला ऍडमिट केलं होतं, तो कोम्यामध्ये होता. आणि नाथांचं स्मरण केलं आणि मी त्यांना म्हणलं, आता हे बोलू नका, नाथांवर श्रद्धा आहे ती डळमळीत करू नका, आणि 36व्या अध्यायाचं निरंतर तुम्ही अध्ययन पारायण चालू करा, निरंतर चालू करा. मग काही दिवसानंतर या विषयावर आपण बोलू. आणि त्यांनी खूप श्रद्धेने विश्वासाने तो 36वा अध्याय वाचायला चालू केला. आणि 2 ते 3 दिवसामध्येच त्या मुलाला शुद्धी आली, शुद्धीवर आला होता. आणि 10 ते 15 दिवसात तो घरी पण आला. असा ज्वलंत, आणि हा माझा अनुभव आहे, माझ्या समोर घडलेली घटना आहे. तुम्ही जसा विश्वास ठेवताल तशी तुम्हाला प्रचिती येईल, तसे तुम्हाला अनुभव येईल. प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे. या 40 अध्यायामध्ये साबरी मंत्र आहेत, कथानुरूप वदलेले आहेत. वर्षातून एकदा तरी घरामध्ये नवनाथ भक्तिसार पारायण करावं. घरातील दोष दारिद्र्य नष्ट होतं, भोग नष्ट होतो, दोष नष्ट होतो. नाथ स्वर्गामध्ये आले. इंद्रदेवाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी महायज्ञ सुरू झाला, सोमयाग झाला. वर्षभर तो याग चालला होता. इंद्रदेवाने मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपला मुलगा मिन्नाथ याला त्या ठिकाणी वाताकर्षण विद्या शिकवत होते स्वर्गामध्ये, तर ती गुप्तपणे ती शिकून घेतली. मोराचा वेश धारण केला आणि एका फांदीवर बसून ती सगळी विद्या आत्मसात केली. पुढे सर्व नाथांचा मानपान झाला. तर त्यावेळेस इंद्रदेव म्हणतायत की तुमच्या आशीर्वादाशिवाय ही विद्या मला प्राप्त होणार नाही. तुम्ही ज्यावेळेस तुमचा मुलगा मिन्नाथ याला विद्या शिकवत होतात, तो त्यावेळेस मी ही गुप्तपणे लपून ती स्वीकारली किंवा लपून ती विद्या शिकलो. नाथ संप्रदायामध्ये लबाडी चालत नाही. लोक म्हणतात की नाथ संप्रदाय खूप कडक आहे, घाबरतात लोक. का बरं? इथं लबाडी चालत नाही, खोटं चालत नाही. लबाडी म्हणले की नाथांना राग येतो. काही असं तुमचे अनंत अपराध ते पोटात घेते. अनंत माझे अपराध पोटी, ध्यानी मनी घालोनी सर्व पोटी. प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकांना. अनंत अपराध पोटात घालते, पण खोटं बोलू नका, लबाडी करू नका. लबाडी चलत नाही या दरबारामध्ये. मग फटके बसल्याशिवाय राहणार. तुमच्या अनेक चुका, आपल्या अनेक अपराध क्षमा करते. इंद्रदेवाची जी लबाडी होती ती लबाडी नाथांना पटली. नाथांनी शाप दिला की तू जी विद्या ग्रहण केली लपून छपून, ती विद्या निष्फळ होऊन जाईल. आणि मग विनंती केली, महाराज तुमचं शिष्यत्व आम्हाला द्या. त्याने तुझी पात्रता नाहीये शिष्यत्व देण्याची, कारण की तुला नाथ संप्रदायाची जी विद्या आहे ती विद्या फक्त भोग भोगण्यासाठी पाहिजे आणि आधिपत्य किंवा अधिकार गाजवण्यासाठी पाहिजे. परंतु नाथ संप्रदाय हा जीवाशिवाची भेट घडवणारा संप्रदाय आहे, स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून देणारा संप्रदाय आहे. उपरीचर वसू बृहस्पतीमध्ये आले. तो त्यावेळेस वटसिद्ध नागनाथांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला इंद्रदेव ही विद्या फुकट भेटणार नाही. इथं फुकट नाही भेटत, इथं तुम्हाला साधना करावी लागते, नाम घ्यावं लागतं. 12 वर्ष इंद्रदेवानी भूमीवर येऊन तपसाधना केली. स्वर्गातील मनकर्णिका नदीचं तीर्थ आणलं होतं कमंडलू मध्ये. ते तीर्थ 12 वर्ष झाल्यानंतर
जमिनीवर अर्पण केलं आणि त्या ठिकाणी इंद्रायणी नदीचा उगम झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. 12 वर्षानंतर इंद्रदेव स्वर्गामध्ये निघून गेले. पुढे अनेक वर्ष नवनाथ आपल्या परिवारासह अखंड भारतामध्ये या हिंदुस्थानामध्ये तीर्थयात्रा करीत होते. ऐसे तप करोणी स्वस्तानासी इंद्र जावणी उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ. मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले. मठीत राहिला कानिफाजती. मडी या गावामध्ये कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतली. उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती. त्यावरती सद्गुरु चैतन्य महाजती मच्छिंद्रनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली. ते मायंबा क्षेत्र सावरगाव या ठिकाणी आहे. जान पीर जो जालिंदर जती गर्भागिरी नांदत असे. आपल्या परिसरात आपल्या पाटोदा तालुक्यात जवळ असलेल्या येवलवाडी या ठिकाणी सद्गुरु चैतन्य महाजती जालिंदरनाथांनी संजीवन समाधी घेतली. त्याहुनी खालता गैबी पीर तो गहिनीनाथ परमसुंदर. चिंचोली या ठिकाणी सद्गुरु चैतन्य गहिनीनाथ महाराजांनी समाधी घेतली. वडवाळ ग्रामी समाधी पर नागनाथ असे की वडवळ या ठिकाणी नागनाथांनी समाधी घेतली. विटग्रामी माणदेशात तेथे राहिले रेवणनाथ. विटग्रामी म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये रेवणसिद्धनाथांनी समाधी घेतली. चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी करताती. चरपटीनाथ, चौरंगीनाथ आणि अडबंगीनाथ हे 3 नाथ अजूनही गुप्त रूपाने सर्वत्र तीर्थयात्रा करतायत अजून पण सदेह. बर्तरी राहिला पाताळ भुवनी. बर्तरीनाथ स्वसामर्थ्याने पाताळात निघून गेले. मीननाथ गेला स्वर्गा लागुनी. मीननाथ हे स्वसामर्थ्याने स्वर्गात निघून गेले. गिरनार पर्वती गोरक्ष मुनी दत्ताश्रमी राहिला. गुरु गोरक्षनाथ महाराज गिरनार या ठिकाणी दत्त महाराजांपाशी आश्रमामध्ये राहिलेले आहेत. गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्य गेले वैकुंठात. गोपीचंद महाराज आणि धर्मनाथ हे दोघेही स्वसामर्थ्य वैकुंठात निघून गेले. विमान पाठवून मैनावती ते घेऊन विष्णू गेला असे. वैकुंठाधिपती भगवान विष्णू यांनी मैनावतीला विमान पाठवलं आणि वैकुंठामध्ये घेऊन गेले. पुढे 84 सिद्धापासून नाथपंथ मिरवला अति सामर्थ्याने. येथून चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा सद्गुरु चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की. महायोगी गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. सिद्धयोगी गुरु जालिंदरनाथ महाराज की जय. राजयोगी गुरु कानिफनाथ महाराज की जय. सद्गुरु चैतन्य नवनाथ 84 सिद्धो की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. वेळेच्या अभावामुळे फक्त 40व्या अध्यायाची फलश्रुती वाचतो. सर्वांनी हात जोडायचे. तरी 40वा नित्य पठन करता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था. यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेल. 39 फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की 40वा एक परिसखी कामधेनु कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करून त्या ते असत्य मानिल जन जो निंद गया ते दाविल नंदुन तो अधिकारी विघ्नांचा. इही लोकी परलोकी राहणार नाही परमसुखी. निर्वंश पाहुणी शेवटी वंशी पिचेल ग्रंथ निंदिता. हा अगाहा ग्रंथ नो हे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमयागार. परिपालटुनी भाषांतर महाराष्ट्राक्षरी देखिला. म्हणून श्रोते हो भाविक जन सोडून द्या की निंदा वचन. विश्वास परस्वार हो न मोक्ष मुक्काम करिकी. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहवा पठन करून. हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी. तरी संग्रह करून उगलेची घरी ठेवा विश्वास धरून या 40 अध्यायात मंत्रयंत्र सुखकारक असती अतिपवित्र. दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले. पठन करिता षण्मा समिती. जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल आणि संशय चित्ती पठन करून पाहावे. या उपरी वाचिता नये जरी तरी संग्रह करून ठेवावा घरी. नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्याची घडेल.
एक कुसुम झोकूनवरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ बंधू नियुक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुणी पाहावा चमत्कार सांग नवनाथ ओढून अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती दोंडी सूत हेची प्रार्थी मालून हरिदेवाते शके 1741 प्रमाती नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त झाला तरी ओव्या सर्व नेमस्त सप्त सहस्र 600 उपरी ऐसे दैदिप्यवंत ओव्या मंत्र असती या अध्याय वाचाव्यान बडेल जासी तरी अध्यायातील एक ओविसी पठन करुणी नाथ नामासी कार्यकाज करावे तरी असो आता विजय भाव श्रोते असोत चिरंजीव इही लोके परलोके ठेवा आनंदाची होतसे तरी समस्त नाथा ते धुंडी सूत मालून हरीची निमित्त की श्रोते असोत सुग्रुपवंत सर्वार्थी सर्वदा स्वस्ति स्त्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किम्यागार सदा पारिशुद्ध भाविक चतुर 44 गुढा श्री कृष्णार्पणमस्तु शिवं भवतु श्रीरस्तु श्री इति श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ संपूर्ण श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रयार्पितमस्तु शुभं भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु चैतन्य महाजती नवनाथ महाराज या ठिकाणी पांडुरंगाच्या दरबारामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. सद्गुरु चैतन्य महाजती नवनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव सार बंगाल फिरून आला नाथ बघूया कंपनीवाला सार बंगाल फिरून आला रे नाथ बघूया कंपनीवाला सार बंगाल फिरून आला रे नाथ बघूया कंपनीवाला बंगाल फिरून आला रे नाथ बघूया कंपनीवाला जीवाचे आहे भक्त नाही जमले कुणाचे जीवाचे आहे भक्त नाही जमले कोणाचे पुत्र अरे जीवाचे आहे पुत्र नाही जमले कुणाचे पुत्र अरे जीवाचे आहे पुत्र नाही जमले कोणाचे पुत्र नाथ भक्ती ही पवित्र आहे चालत तंत्र मंत्र नाही भक्ती ही पवित्र चालत तंत्र मंत्र बंगाल फिरून आला रे नाथ बघूया कंपनीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ बघूया कंपनीवाला निरंजनाची आरोळी त्या सकाळची
चिमट्याचा झाला नाला अनंत निरंजन. कंपनीवाला सारा बंगाल फिरून आला रे नाथ बंगल्या कंपनीवाला. सार बंगाल फिरून आला रे नाथ बंगल्या कंपनीवाला बाबा बंगाल फिरून आला रे नाथ बंगल्या कंपनीवाला. अवधूत चिंतन श्री सद्गुरु बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आदेश आदेश आदेश. हो किती सांगू मी सांगू कुणाला हे आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला.
राधे राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण राधे राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे हो राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम राधे 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 कृष्ण राधे राधे श्याम राधे श्यामा श्याम राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून श्री सद्गुरु चैतन्य नवनाथ महाराजांची ही जी सेवा अखंडपणे चालू आहे, या कथेची आज सांगता होत आहे। ही झालेली सर्व सेवा सद्गुरूंच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्याला सुख समाधान शांती लाभो, आपल्याला सद्बुद्धी लाभो अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। चिंतन श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी गेल्या 23 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं अधिष्ठान चालू आहे। इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। बोलता बोलता 23 वर्ष झाले आणि आता पुढचं वर्ष म्हणजे 24वे वर्ष आहे। सर्वांनी खाली बसायचं एक 5 मिनिटं। पुढचं वर्ष 24वे आहे। नाथ संप्रदायामध्ये दत्त संप्रदायामध्ये 12 वर्षाला अनन्यसाधारण महत्व आहे। 12 वर्षाने 1 तप पूर्ण होतं आणि आता पुढच्या वर्षी 2 तप पूर्ण होत आहेत। आणि एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रय महाराजांचं भव्य दिव्य अशा मंदिराचं सुद्धा बांधकाम चालू आहे। मंदिर पुढच्या वर्षी निश्चितच परिपूर्ण होईल। पुढच्या कथेमध्ये किंवा पुढच्या सप्ताहामध्ये दत्त महाराजांचं हे जे भव्य दिव्य मंदिर आहे हे पूर्ण होईल
यात ते मात्र शंका नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे एक शक्ती केंद्र आहे. हा नुसता मठ किंवा संस्थान नाही आहे. ही एक तपोभूमी आहे. गुरुवर्य सतीश बाबा उरणकर यांच्या तपसाधनेने अनुतप्त झालेली ही भूमी आहे. तपसाधना म्हणजे काही सोपी नाहीये. आपण सर्व जाणतात. महाराज बाबा हे माझे मामा लागतात. मी त्यांचा भाचा आहे. आमची जी आत्या आहे 3 नंबरची आत्या, या बाबांच्या धर्मपत्नी आहेत. आणि ते प्रामुख्याने माझ्या आईचे गुरु आहेत. मग ते आमचे दादा गुरु झाले. आई ही प्रथम गुरु असते आणि आमच्या आईचे ते गुरु आहेत. मग ते माझे दादा गुरु आहेत. म्हणजे त्या नात्याने माझे ते आजोबा लागतात. आणि हे प्रचंड पुण्य या ठिकाणी जे निर्माण झालेलं आहे हे फक्त पाटोद्यातील भक्तांसाठी नाही, तर सर्व पंचक्रोशीमध्ये जे कोणी भक्त आहेत त्यांचं कल्याण या ठिकाणी होणार आहे. हे जे दत्त महाराजांचं जे अधिष्ठान या ठिकाणी अखंडपणे चालू आहे, दत्त महाराजांची ती धुनी प्रज्वलित होणार आहे या ठिकाणी. त्या धुनीचा भस्म जरी तुम्ही लावला ना, तर सर्व दोष दारिद्र्य आडी अडचणी नष्ट होऊन जातील. सर्व रोग भोग सर्व नष्ट होईल. सर्व सुखाची प्राप्ती होईल तुम्हाला आपल्याला. आणि तुमचं खरोखर भाग्य आहे की या ठिकाणी सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना भेटलेली आहे. हा जो आपल्या सर्वांना भक्ती मार्ग सांगितलेला आहे, हा भक्ती मार्ग ज्ञानयुक्त आहे. ही जी वाहती गंगा आहे, ज्ञानरूपी भक्तिरूपी, या गंगेचं स्नान न करता, फक्त स्नान न करता ते जे जल आहे ते आपण प्राशन करणं गरजेचं आहे. ते प्राशन करून त्याचं आचरण आणण्यात गरजेचं आहे. फक्त देखावा नको आपल्याला. तर त्यांनी जो मार्ग आपल्याला दिला तो मार्ग आपल्या जीवनामध्ये आचरणात आले पाहिजे. मग आमचा मार्ग काय आहे माहिती आहे का? आम्हाला फक्त सत्य लागतं, खरं. आणि लबाडी तर अजिबात आवडत नाही. या 2 गोष्टी जर नसत्या तर आम्ही आनंदी. आपल्या सर्वांवर दत्त महाराजांची, पांडुरंगाची, गुरु महाराजांची, बाबांची कृपा राहो. आशीर्वाद आपल्या सर्वांना भेटो, हीच मी सद्गुरूंचरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदेश. आई गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान सर्व भक्ती परिवाराच्या विनंतीला मान देऊन या वर्षी या 23व्या वर्षाच्या समारोपाच्या प्रीत्यर्थ आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी माझे भाचे मच्छिंद्रनाथ महाराज चौकटे आणि त्यांच्या समवेत असणारे सर्व कलाकार, ढोलकी वादक, सिंथवादक, ऑर्गन, पॅड, ही सर्व आता सर्वांची नावं मी किंवा मला लक्षातही येणार नाही, पण ही सर्व मंडळी आहेत. या सर्वांनीच फार मोठं मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. श्री नवनाथ कथेचा आजचा हा समारोप आहे. नवनाथ कथेचा समारोप झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे, भोजन होणार आहे आणि झालेलं आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळामध्ये नगर प्रदक्षिणेसाठी आपणाला निघायचे. वस्तीवरील सर्व भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आज या ठिकाणी समारोप प्रसंगी नाथभक्त मच्छिंद्रनाथ महाराज या संस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. त्यांनी तो स्वीकारावा ही मी त्यांना विनंती करतो. शहाजी अप्पा आणि भगवानराव भाकरे, शहाजी अप्पा जाधव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबरची जे सहकारी मंडळी आहे, संदेश अवतडे यांचा सत्कारही संस्थांच्या मार्फत होत आहे. पटपट उरका. चला 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 चला, कोणी कोणी या पटकन करा. त्याच्यानंतर सुंदरराव साठी चला. शुभम पाचारने, चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि ज्यांनी हे आपले जे बाळ गोपाळ आपल्या वस्तीवरील असतील, लहान मोठी मंडळी, नाथांचा जो पोशाख ज्यांनी केलेला आहे, त्या झाकी ज्याला म्हणतो आपण, ते नाना सरोदे यांचाही सत्कार होत आहे. त्यांनी स्टेजवर यावं. अप्रतिम अशा प्रकारचे आपल्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आलेले आहेत.